नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, अख्ख्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 56 ते 58 मुस्लिम देश आहेत आणि ह्या मुस्लिम देशातनं अनेकदा अनेक घटना होत असतात, पण त्या बाहेर यायला थोडा वेळ लागतो. जसं लोकशाही असलेल्या आपल्यासारख्या देशामधनं आपल्याला माहिती आहे की अनेकदा चर्चा होते मीडियामधनं. सगळं ओपन आहे, म्हणजे आपल्याकडे मीडिया तरी निश्चित ओपन आहे, पण मुस्लिम देशातनं बातम्या यायला थोडासा वेळ लागतो. आणि अशी एक धक्कादायक बातमी गेल्या 3-4 दिवसापासून येते आहे की सौदी अरेबिया, जिथे जगभरातनं मुसलमान पवित्र यात्रा त्यांची जी आहे हज करायला जातात, जे तिथे जवळजवळ 1000पेक्षाही जास्त हाजी, म्हणजे ह्या हज यात्रेवरती जाणाऱ्या लोकांना हाजी म्हणतात, 1000पेक्षा जास्त हाजींचा मृत्यू झालेला आहे. आणि हा मृत्यू तिथे जे टेम्परेचर आहे 52 डिग्री पर्यंत गेलेलं, आणि त्याच्यामुळे ज्याला आपण होरपळून म्हणतो किंवा अस्वस्थ होऊन हे मृत्यू झालेले आहेत. आणि ह्याच्यावरनं जगभरामध्ये गदारोळ उठलेला आहे, कारण जगभरातले मुसलमान तिकडे जात असतात हज यात्रेला, आणि ते साहजिक आहे. आपल्या इथेही आपल्याला माहिती आहे की अशा दुर्घटना जेव्हा होतात, अमरनाथ यात्रा असेल किंवा इतर यात्रा असतील ज्या दुर्गम भागामध्ये होतात, आणि तेव्हा अशा तऱ्हेच्या घटना आपल्या इकडेही घडतात आणि त्याचं लगेचच आपल्याला त्या कळतात, कारण आपल्या इथे मीडिया ओपन आहे, फार रेस्ट्रिक्शन्स नाही. पण मुस्लिम देशामध्ये काही एक कारणामुळे तितकंसं बातम्या बाहेर येत नाहीत लवकर. तर आता ही जी बातमी आलेली आहे ही अनेकांना आश्चर्यात टाकणारी आहे, अशा करता की सौदी अरेबिया हा एक फार मोठा तेल उत्पादक आणि श्रीमंत देश आहे. त्यांच्या इकडची सिस्टीम पण तशीच आधुनिक असेल असं लोकांना वाटत होतं. पण आता हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर आणि ज्या बातम्या येत आहेत की जे मृतदेह आहेत ते रस्त्यावरती पसरलेले होते, ठिकठिकाणी पडलेले आहेत वगैरे वगैरे, जे काही व्हिडिओज येत आहेत ते धक्कादायक आहेत, भीतीदायक आहेत. आणि एवढा जर हा देश श्रीमंत आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये जर ॲडव्हान्स आहे असं म्हटलं जातं, तिथला जो राजा आहे त्यांनी अनेक सुधारणा तिथे केलेल्या आहेत असंही म्हटलं जातं. असं असताना हे मृत्यू अशा रीतीने होणं हे धक्कादायक आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याच्यातनं मित्रांनो एक 2-3 गोष्टी अशा मला आपल्याला सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे, एकतर समजा अशीच घटना जर आपल्या इकडे झाली असती तर लोकांनी अक्षरशः जग डोक्यावरती घेतलं असतं की काय इथलं सरकार काय करतं आहे, इथलं प्रशासन काय करतं आहे, ह्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. हे सगळे प्रकार जे आहेत हे आपल्या इकडे लगेच सुरू झाले असते. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की सौदी अरेबिया हा सुन्नी बाहुल देश आहे. मुसलमानामध्ये सुन्नी आणि शिया हे 2 प्रामुख्याने पंथ आहेत. आणि इराणसारख्या देशांनी, त्यांच्या देशातली बरेच लोक इथे मृत्युमुखी पडलेले आहेत या गरमीमुळे किंवा ह्या 52 जे तापमान तिकडे पोचलेलं त्यांनी, आणि त्यांनी टीका केलेली आहे. असंही तुम्ही बघाल तर अशा गोष्टीत खरं तर राजकारण आणू नये, पण इराण हा शिया सुन्नी बाहुल देश आहे आणि सौदी अरेबिया हा सुन्नी बाहुल देश आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात अशा तक्रारी चाललेल्या असतातच, कुरबुरी आहेतच. पण इथे मात्र त्याचं राजकारण करण्यात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण काही फक्त इराणमधली लोक इथे मृत्युमुखी पडलेले नाही, भारतातनं गेलेले, भारतातनं जवळजवळ 1.5 ते 2.25 लाख. आता मोदींनी मध्यंतरी तिथल्या राजाशी बोलून कोटा वाढवून घेतलेला आहे, कारण इथे कोटा सिस्टीम आहे. कोणी उठून असं हजला जाऊ शकत नाही, प्रत्येक देशाला कोटा दिलेला आहे. भारतालाही कोटा दिलेला आहे आणि तो पंतप्रधानांनी मध्ये वाढवून घेतलेला आहे असं म्हणतात. तर जवळजवळ 1.5-2 लाख हाजी ह्यावेळी गेलेले भारतातनं, त्याच्यापैकी 98 मृत्यू झालेले आहेत भारतातल्या हाजींचे, असं एक
बातमी येते आहे आणि 98 हा आकडा काही छोटा नाही आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणातनं अजून एक असं म्हटलं जातं की सौदी अरेबिया जो देश आहे तो इतर देशातले जे मुस्लिम तिकडे जातात त्यांच्याशी भेदभाव करतो, असं कुठेतरी एक चर्चा आता ऐकायला येते आहे. अनेक माध्यमातनंही ऐकायला येते आणि तसं असेल तर ते दुर्दैवी आहे असं म्हणायला पाहिजे मित्रांनो. कारण अत्यंत पवित्र जागा आहे मक्का आणि जिथे देशभरातले मुसलमान जात असतात तिथे खरं तर असं नको व्हायला. पण आपण बघितलं आहे किंवा बघतो आहोत की अतिशय संपन्न असा देश हा जर आपली ज्या सिस्टीम्स आहेत म्हणजे जी ज्याला आपण म्हणतो की आधुनिक तंत्रज्ञान म्हणा किंवा आधुनिक काही गोष्टी वापरून हा जो सगळा प्रकार आहे, इतके लोक जे मृत्युमुखी पावले ते सौदी अरेबिया निश्चित हा आकडा कमी करू शकली असती. ठीक आहे, तुमच्या इकडे तापमान वर गेलं, पण त्याचे काही म्हणजे तापमान इतकं वर जाणार आहे ह्याची कल्पना आधी येणं किंवा त्या दृष्टीने काही उपाययोजना करणं, मग त्या हाजींना त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणं, असे जर प्रकार झाले असते तर हा मृत्यूचा आकडा बराच कमी झाला असता. पण तो हजाराच्या वर गेल्यामुळे आता जगभरातनं सौदी अरेबियावर टीका होते आहे. सौदी अरेबियाचे जे आताचे जे राजे आहेत ते अतिशय पुरोगामी विचार करणारे आहेत. महिलांना पण त्यांनी अनेक अधिकार दिलेले आहेत. अनेक सुधारणा ते घडवून आणतायत आणि तेला व्यतिरिक्त आपल्या इथे काय काय करता येईल, जगातल्या लोकांना कसं आकृष्ट करता येईल या दृष्टीने त्यांनी काही एक विजन ठेवलेलं आहे त्यांच्या लोकांच्या समोर किंवा जनतेसमोर. अशावेळी तिकडे हजारपेक्षा जास्त हाजींचा मृत्यू होणं हे धक्कादायक आहे. कारण नाही म्हटलं तरी जे हाजी जातात जगभरातनं त्यांच्याकडनं मिळणारं उत्पन्न पण सौदी अरेबियामध्ये फार मोठं आहे. अशावेळी त्यांच्याकरता सगळ्या प्रकारच्या सुविधा हे सरकार नाही पुरवू शकलं सौदी अरेबियाचं. त्याच्यामुळे ते टीकेस पात्र झालेलं आहे. एवढं निश्चित मित्रांनो की अशी घटना कुठल्याही धर्माचं जेव्हा पवित्र स्थान असतं तिथे घडू नये. आपल्या देशात असेल, हिंदू धर्मात असेल, मुसलमान धर्मात असेल, कुठेही अशा घटना घडू नये एवढी सदिच्छा आपण व्यक्त करू शकतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.